पण या अगोदरच्या लेक्चरमध्ये तुम्ही स्टडी केलेला आहे कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन. आता कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन जे आहे, ज्याला दुसरं नाव आपण लिनियर एक्सपान्सिव्हिटी म्हणलो होतो. ओके, सो कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शनचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपण विचारात घेऊ. तर तो फॉर्म्युला तुम्ही स्टडी केला होता, अल्फा यल, बरोबर ना. हे फॉर्म्युला आपण पाहिला होता आणि यामध्ये आपण पाहिलं होतं की डेल्टा एल अपॉन एल इंटू डेल्टा टी हा फॉर्म्युला तिथं ॲप्लिकेबल होता. आता लिनियर एक्सपान्शनच्या या फॉर्म्युल्यानंतर तुम्ही दुसरा फॉर्म्युला पाहिला होता कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन, आणि याला आपण दुसरं नाव जर पाहिलं तर व्हॉल्यूम एक्सपान्सिव्हिटी. ओके, तर असं पण नाव आहे. आणि याचा जो फॉर्म्युला होता तो होता अल्फा व्ही इज इक्वल टू डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू डेल्टा टी, आणि हे आहे इक्वेशन नंबर 2. ओके, आता होतं काय की या दोघांचं रिलेशनशिप आपल्याला या लेक्चरमध्ये लर्न करायचं आहे. ओके, मग आता हे रिलेशनशिप जाणून घेताना इक्वेशन नंबर 1 जे आहे त्याला जर आपण मॉडिफाय केलं, इक्वेशन 1 है ना. सो फ्रॉम इक्वेशन 1, तर यामध्ये डेल्टा एलची जो फॉर्म्युला आहे तो आहे अल्फा एल एल इंटू डेल्टा टी. आता होतं काय की जर आपण व्हॉल्यूम संदर्भात विचार केला, चेंज इन व्हॉल्यूम, ओके, तर आता यामध्ये एक कन्सिडरेशन राहिलं आपलं. तर सपोज आपण असं कन्सिडर करू की एक क्यूब आहे. ओके, आणि या क्यूबची जी लेंथ आहे ती लेंथ काय कन्सिडर करू आपण, एल कन्सिडर करू. आणि याचं जे एक्सपान्शन आहे, ओके, सो इट एक्सपांड्स इन ऑल डायरेक्शन. आता सर्व डायरेक्शनमध्ये त्याचं एक्सपान्शन व्हायलं, आणि हे एक्सपान्शन कसं आहे, इक्वली. ओके, सो सर्व दिशेला सारखी लेंथ त्याची वाढत आहे. आणि हे होत असताना जो टेम्परेचर चेंज आहे, आता जो टेम्परेचर चेंज आहे अर्थातच टेम्परेचर जे इन्क्रीज झालेलं आहे ते आहे डेल्टा टी. सो इट इज अ इन्क्रीज इन टेम्परेचर. आता आपण बोलू लागलो होतो चेंज इन व्हॉल्यूम संदर्भात. आता मला सांगा व्हॉल्यूमचा जनरल फॉर्म्युला काय असतो. व्हॉल्यूमचा जनरल फॉर्म्युला आहे एल क्यूब. आपल्या केसमध्ये V1 जो आहे तो एल क्यूब आहे, मात्र V2 जो असेल आपल्याकडे तर आपल्याला काय करावं लागेल की एलमध्ये डेल्टा एल काय करावं लागेल, ॲड करावं लागेल, आणि त्याचा आपण काय घेणार, क्यूब घेणार. सो चेंज इन व्हॉल्यूम काढायचं असेल आपल्याला तर V2 मायनस V1 हे आपण घेणार. सो V2चा फॉर्म्युला काय आहे, एल प्लस डेल्टा एल क्यूब मायनस V1ची किंमत एल क्यूब. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, मॅथमॅटिक्सचा फॉर्म्युला, क्यूबचा फॉर्म्युला जो तुम्हाला माहीत असेल की ए प्लस बी होल क्यूब जर असेल तर अशा वेळेस ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. तर हे त्याचं एक्सपान्शन आहे, बरोबर. पण आता मला सांगा यामध्ये एल आणि डेल्टा एल, याच्यामध्ये डेल्टा एल काय झालं बरं, फार स्मॉल व्हॅल्यू आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की जेव्हा आपण याचं एक्सपान्शन करू तर एक्सपान्शन करताना आपण काय घेणार, पहिलं पद एल क्यूब गुणिले 3a स्क्वेअर म्हणजे काय आला एल स्क्वेअर इंटू बी म्हणजे डेल्टा एल, आणि नंतरचे जे 3ab स्क्वेअर आणि बी क्यूब आहे हे पूर्ण राशी आपण काय करणार या ठिकाणी निग्लेक्ट करणार. का, कारण याच्यामध्ये वर्चस्व कोणाचं आहे, डेल्टा एलचा आहे, आणि डेल्टा एलचा असल्यामुळे या राशी आपण विचारात घेणार नाही. ओके,
आणि जर समजा आपण एक्सपान्शनच पाहायचं असेल तर समजा कन्फ्युजन असेल तर पहा 3L डेल्टा एल स्क्वेअर बरोबर ना, आणि डेल्टा एल क्यूब आणि हे उरलेलं मायनस एल क्यूब. तर मी सांगितल्याप्रमाणे डेल्टा एल अतिशय लहान असल्यामुळे या दोन राशींना आपण काय केलं, निग्लेट, आणि प्लस एल क्यूब आणि मायनस एल क्यूब या ठिकाणी कॅन्सल जर केलं आपण तर शिल्लक काय राहील, फक्त 3L स्क्वेअर इंटू डेल्टा एल. हा झाला या ठिकाणी चेंज इन व्हॉल्यूम, ज्याला आपण इक्वेशन नंबर 3 कन्सिडर करू. क्लिअर. आता रिझन जर विचारलं तुम्ही तर लक्षात तुम्हाला निग्लेक्ट केला आपण, आणि रिझन तुम्ही तर लिहू शकता की डेल्टा एल इज जस्ट टू मच स्मॉल दॅन एल, दॅट्स वाय आपण त्याला निग्लेक्ट केलं. आता एक लक्षात घ्या, वरती एल स्क्वेअर आहे, एल क्यूब घेतलं तर पुन्हा एकदा व्हॉल्यूम क्रिएट करता येतो बरोबर. मग आता व्हॉल्यूम क्रिएट करण्यासाठी आपण काय करू की 3 इथं एल स्क्वेअरची ऐवजी मी काय घेतो, एल क्यूब घेतो. क्यूब घेतल्यामुळे काय होईल बरं, डिनोमिनेटरमध्ये मला एल वाढवावं लागेल, एवढंच होईल ना फक्त बरोबर. वरचं डेल्टा एल ॲज इट इज. मग आता हे 3ला 3 एल क्यूब म्हणजे काय झाला, व्हॉल्यूम व्ही है ना, V1 जो घेतला होता आपण तो व्ही झाला. त्यानंतर राहिलं काय आपल्याकडे, डेल्टा एल अपॉन एल. आता एक लक्षात घ्या की आता आपण सुरुवातीच्या फॉर्म्युल्याकडे जाऊ, आणि आता आपल्याला इक्वेशन नंबर 1 संदर्भात विचार करायचा आहे की इक्वेशन नंबर 1मध्ये जर आपण मॉडिफिकेशन केलं आणि यामध्ये जर आपण डेल्टा एल अपॉन एलची व्हॅल्यू घ्यायचा विचार केला, डेल्टा एल अपॉन एल, तर हा डेल्टा टी कुठं जाईल, मल्टिप्लायमध्ये जाईल बरोबर आहे का. सो अल्फा एल इंटू डेल्टा टी असं इक्वेशन तयार होईल. सो आपण इथं काय करणार, हे जे 3V होते आपले, हे 3V ॲज इट इज घेणार, आणि डेल्टा एल अपॉन एलच्या ऐवजी कोणाला आपल्याकडे अल्फा 1 डेल्टा टी. ओके. आता हे घेतल्यानंतर सपोज ह्या इक्वेशन नंबर 4. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करायचं की डेल्टा व्ही ॲज इट इज ठेवू आपण. इथं व्ही आणि डेल्टा टी मल्टिप्लायमध्ये आहेत ना अपोजिट साईडला, ते आपण काय करू, इथं व्ही इंटू डेल्टा टी छेदामध्ये येणार इथं. तर पलीकडे कोण शिल्लक राहिला, 3 आणि अल्फा 1. बट डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू डेल्टा टी, डेल्टा व्ही अपॉन व्ही इंटू डेल्टा टी काय आहे, अल्फा व्ही, म्हणजे कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन. सो आपण इथं लिहिणार की अल्फा व्ही इज इक्वल टू 3 अल्फा एल. हे जे रिलेशनशिप आहे इक्वेशन नंबर 5, ते काय सांगतं आपल्याला, कोइफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्शन इज 3 टाइम्स ऑफ द कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, जे आपल्याला रिलेशनशिप फाइंड करायचं होतं. आता आपल्याला नेक्स्ट लर्न करायचं आहे की सपोज एक रॉड आहे, या रॉडला मी काय करतो आहे माहिती आहे का, की उष्णता दिल्यावर याचं काय होणार आहे, थर्मल एक्सपान्शन होणार आहे रॉडचं. पण समजा मी इथं काय केलं माहिती आहे का, एक रिजिड सपोर्ट लावला, उष्णता तर दिली पण त्याचं काय होऊ द्यायचं नाही, मला एक्सपान्शन होऊ द्यायचं नाही. मग आता जे रॉड आहे या ठिकाणी काय ॲक्वायर करतो, तर तो ॲक्वायर करतो या ठिकाणी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन बरोबर आहे का. कॉम्प्रेशन होईल ना, कारण आता रिजिड सपोर्ट आलं म्हणजे काय झालं की जी लेंथ वाढायची ती वाढेल ना, म्हणजे त्याच्यावर जे स्ट्रेन येईल तो स्ट्रेन कोणता असेल, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन. आता हे जे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन आहे हे कशामुळे आलं बरं, कारण हे जे 2 आपण रिजिड सपोर्ट लावले, तर हे रिजिड सपोर्ट त्याच्यावर काय अप्लाय करतात, एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतात बरोबर. म्हणजे यांनी इथं एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणार आणि त्याच्यामुळे त्याच्यावर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन लागणार. आता तुम्हाला माहिती आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेन संदर्भात जो करस्पॉन्डिंग स्ट्रेस असतो त्याला आपण कोणतं स्ट्रेस म्हणतो, थर्मल स्ट्रेस. कोणता असेल तो, थर्मल स्ट्रेस. मग आता आपण एक एक्झाम्पल लक्षात घेऊ की एक आपण स्टील रेल घेऊ, हे जे रॉड आहे
तर याची जी लेंथ आहे ही लेंथ किती घेऊ आपण 5 मीटर. ओके, सो लेंथ घेतली 5 मीटर आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जे आहे जे आपण रिजिड सपोर्ट घेतला तो आहे 40 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन दॅट इज प्रिव्हेंटेड फ्रॉम एक्सपांडिंग है ना, त्याला एक्सपांडपासून प्रिव्हेन्शन करणारा जो एरिया आहे. आणि जो टेम्परेचर चेंज आहे तो किती आहे 10 डिग्री सेल्सिअस. असे काय आपण कॅल्क्युलेशन घेऊ. आता हे जे रॉड आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ही काय आहे, एक पद्धतीची स्टील रेल आहे, बरोबर आहे का. सो ही जी आहे स्टील रेल आहे आणि प्रत्येकाचं एक युनिक असं कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आपण या अगोदर पाहिलेलं आहे. सो आपल्याला डाटामध्ये आणखीन एक गोष्ट दिली आहे की जी अल्फा असेल, अल्फा एल कोणाचा घ्यायलो आपण स्टीलचा. ती व्हॅल्यू फिक्स असेल 1.2 इंटू 10⁻⁻5 पर केल्विन. मग आता आपल्याला काढायचा आहे करस्पॉन्डिंग स्ट्रेन. करस्पॉन्डिंग स्ट्रेनचा फॉर्म्युला काय सांगा, चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. हे जर काढायचं असेल आपल्याला तर लक्षात घ्या जे अल्फा एल आहे स्टीलचा त्याला आपल्याला चेंज इन टेम्परेचरनं काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. आता हे करत असताना अल्फा एलची कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 1.2 इंटू 10⁻⁻5. टेम्परेचर चेंज आहे 10. सो पॉवर फॅक्टर किती कमी होईल, निगेटिव्ह पॉवर फॅक्टर 1ने कमी होईल. सो 10⁻⁴. कॉम्प्रेशन स्ट्रेन त्याला युनिट असणार आहे का, नाही. आता आपल्याला जो आहे तो एक्सटर्नल फोर्स या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आता आपल्याला कुठे जावं लागेल, यंग्स मॉड्यूलच्या फॉर्म्युलेमध्ये है ना. आता आपल्याकडे स्ट्रेन आलेला आहे. सो यंग्स मॉड्यूल्सच्या संदर्भात आपल्याला जाण्याच्या अगोदर आपण काय करू, यंग्स मॉड्यूल्सची व्हॅल्यू जी आहे स्टील संदर्भात ती समजून घेऊ. चार्ट दिला होता आपल्याला, बरोबर आहे का. ह्या व्हॅल्यू दिल्या असतील, तुम्हाला पाठ करायची गरज नाही. स्टीलसाठी आहे 2 इंटू 10⁻11 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, बरोबर. मग आता आपल्याला काय काढायचं, आता जी राईट हँड साईडची राशी आपण डिस्कस केली होती तो काय आहे थर्मल स्ट्रेस. मग थर्मल स्ट्रेस जो काढायचा आपल्याला तर फोर्स पर युनिट एरिया. सो आपण याला आपण काय करू, चेंज इन फोर्स घेऊ, कारण आपण ॲक्च्युअल काय करलो फोर्स अप्लाइड करलो रिजिड सपोर्टनं. सो आता फोर्स पर युनिट एरिया म्हणजे स्ट्रेसचा फॉर्म्युला जर काढायचा असेल तर जे यंग्स मॉड्यूलस असतं ना स्टीलचं त्याला आपल्याला कशानं मल्टिप्लाय करावं लागेल, स्ट्रेननं, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेननं है ना. ते फॉर्म्युला आपल्याला लास्ट चॅप्टरमध्ये झाले. मग आता होतं काय की आपल्याकडे एरियासुद्धा आहे, म्हणजे आपल्याला फक्त फॉर्म्युला कोणाचा काढायचा आहे एक्सटर्नल फोर्सचा. सो एक्सटर्नल फोर्स डेल्टा एफ काढताना वाय मल्टिप्लायमध्ये जाईल. सो वी कॅन राईट AY डेल्टा एल अपॉन एल, करेक्ट. सो व्हॅल्यूज आपण पुटअप करू. एरिया आताच तुम्हाला सांगितलं होता मी की एरिया आहे 40 सेंटीमीटर, त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करताना -4. यंग्स मॉड्यूलस वाय आणि वायची व्हॅल्यू दिली आपल्याला 2 इंटू 10⁻11 आणि डेल्टा एल अपॉन एलची व्हॅल्यू आत्ताच काढली आपण 1.2 इंटू 10⁻⁴. हे सर्व कॅल्क्युलेशन जर आपण फायनलाइज केले ॲप्रॉक्सिमेटली आपली जी व्हॅल्यू आहे ना ती येते 10⁻⁵ न्यूटन. मग आता म्हणजे फोर्स किती लार्ज आहे पहा, लक्षात घ्या की आपल्याला जर आपण समजा असे 2 स्टीलचे स्ट्रेल्स जे आहेत हे फिक्स केले आउटर एंडला है ना, तर अशा वेळेस फोर्स जो आहे ना तर इतका फोर्स त्या ठिकाणी पाहिजे की जेणेकरून हे बेंड होईल. इतकं सहजासहजी ते बेंड होणार आहे का, नाही. म्हणजे हे जे सपोर्ट दाखवलेलं आहे एक्सटर्नल फोर्स हा ग्रेटर दॅन 10⁻⁵ न्यूटन असेल तेव्हा ही जी स्टीलची रेल आहे ही काय होणार या ठिकाणी बेंड होणार. नेक्स्ट आहे पहा, शो दॅट द कोइफिशियंट ऑफ एरिया एक्सपान्शन
डेल्टा ए अपॉन ए इंटू डेल्टा टी ऑफ अ रेक्टेंगुलर शीट ऑफ अ सॉलिड इज ट्वाइस इट्स लिनियर एक्सपान्सिटिव्हिटी. आणि लिनियर एक्सपान्सिटिव्हिटीसाठी आपला फॉर्म्युला काय अल्फा 1. तर एरियल एक्सपान्शन हे लिनियर एक्सपान्शनच्या दुप्पट आहे. सिम्पली आपल्याला काय करायचं आहे शो करायचं आहे. आता हे करत असताना आता एक रेक्टँग्युलर शीट आहे पहा आपल्याकडे है ना, जो पांढरा भाग दिसतो ना तुम्हाला, म्हणजे एवढाच पोर्शन घ्यायचा आपल्याला सध्या, बरोबर. सो हे आहे ओरिजिनल रेक्टँग्युलर शीट आपली, की ज्याची जी लांबी आहे ती किती आहे ए आणि ज्याची रुंदी किती आहे बी आहे, बरोबर, लेंथ अँड ब्रेड्थ. आता जेव्हा आपण टेम्परेचर जे आहे डेल्टा टी या ठिकाणी इन्क्रीज करू है ना, डेल्टा टीनं आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं, तर अशा वेळेस काय होतं की जो एरिया आहे किंवा जी लेंथ आहे, समजा अगोदर लेंथचा विचार करू है ना, तर या ठिकाणी लेंथसुद्धा इन्क्रीज होणार आणि जी ब्रीड्थ आहे तीसुद्धा इन्क्रीज होणार. आता इन्क्रीज झालेली जी लेंथ असणार त्याला आपण काय कन्सिडर करणार डेल्टा ए, आणि इन्क्रीज होणारी जी ब्रीड्थ आहे त्याला काय कन्सिडर करणार आपण डेल्टा बी. मग आता इथं डेल्टा एचा जी व्हॅल्यू काढायची असेल आपल्याला, तर आपण जे अगोदर जे सूत्र शिकलेलो आहेत है ना लिनियर एक्सपान्शन संदर्भात, तर ते सूत्रानुसार आपण इथं काय घेणार की डेल्टा ए जे आहे त्याच्यासोबत काय घेणार आपण अल्फा एल है ना लिनियर एक्सपान्शन संदर्भात. त्यानंतर लेंथसाठी आपण काय वापरला ए इंटू डेल्टा टी. फक्त डेल्टा लक्षात तुम्हाला डेल्टा एलच्या ऐवजी काय झालं इथं डेल्टा ए वापरला आणि एलच्या ऐवजी काय वापरला ए वापरला. तसाच बीचा फॉर्म्युला काय असेल अल्फा एल इंटू बी इंटू डेल्टा टी, बरोबर. हे दोन फॉर्म्युले तयार होतात आणि याचा जो मूळ फॉर्म्युला आहे वाटल्यास मी तो मूळ फॉर्म्युला इथं लिहून टाकतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील. डेल्टा एलचा फॉर्म्युला जो आहे तो अल्फा एल इंटू डेल्टा टी होता. फक्त लेंथ तिथं 2 डायमेन्शन आहे आपल्याकडे, एरिया लेंथ आणि ब्रीड्थ असे 2 आहेत ना, त्याच्यामुळे ते 2 डायमेन्शन झाले आपल्याकडे. मग आता आपल्याला काय करायचं आहे रेक्टँग्युलर शीटचा जो इन्क्रीज इन एरिया काढायचा आहे. इन्क्रीज इन एरिया, तर इन्क्रीज इन एरिया काढत असताना डेल्टा ए आपल्याला काढायचा आहे. तर काय होतं बरं आपल्याकडे 3 एरियाज इथं वाढलेले आहेत पहा. जसं की मी हा जो आहे पीवाला सेक्शन घेतो, त्यानंतर क्यूवाला सेक्शन घेतो आणि आरवाला सेक्शन घेतो, बरोबर. आता पीवाला जो सेक्शन आहे ओके, म्हटलंस थोडंसं मी डायमेन्शन चेंज करतो. A1 इथं आहे आपल्याकडं, तर याला पी घेतो. A2 इथं आहे, या सेक्शनला काय घेतो क्यू आणि या सेक्शनला आर, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही, बरोबर आहे का. मग पी सेक्शनमध्ये काय झालं बरं, जी ओरिजिनल लेंथ होती त्याचं काही वाढल्याचं आहे का याच्यात, लेंथ तर एच असणार फक्त, पण ब्रीड्थ जी आहे तर ब्रीड्थमध्ये खालची ब्रीडचा विषय येईल का नाही. म्हणजे ही जी वरची आकृती दिसते तुम्हाला पहा, हा जो वरचा पोर्शन दिसतो आहे, तर वरच्या पोर्शनचा जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर याची लांबी काय आहे ए आणि रुंदी काय आहे डेल्टा बी, बरोबर. म्हणजे याचा अर्थ इथं A1चा फॉर्म्युला काय आला ए डेल्टा बी, क्लिअर कळालं. त्यानंतर इथं पहा हा एरिया मी विचारात घेतो, हा वाला, बरोबर आहे का. आता यावाला किंवा एरियामध्ये जर पाहिलं आपण तर काय झालं बरं की इथं जी ब्रीड्थ आहे म्हणजे ही वाली जी ब्रीड घेतली होती आपण है ना, ही बी वाढली का नाही, फक्त एरियाच काय झालेला आहे इन्क्रीज झालेला आहे. सो याची एक बाजू आहे बी आणि दुसरी बाजू आहे डेल्टा ए, म्हणून एरिया A2 कोणता घेतला आपण बी इंटू डेल्टा ए. आणि हा डार्क जो सेक्शन जर घेतला आपण तर याचा वरचा पोर्शन काय आहे डेल्टा ए आणि उभा पोर्शन कोणता आहे डेल्टा बी, म्हणून एरिया नंबर 3 काय आला डेल्टा ए इंटू डेल्टा बी.
चेंज इन एरिया जर घ्यायला असेल तर 3 सेक्शन वाढले आपल्याकडे, पी क्यू आर. तिन्ही एरियाची काय करणार आपण ॲडिशन. अँड दॅट्स वाय डेल्टा A1 प्लस डेल्टा A2 प्लस डेल्टा A3 आपण 3 घेणार. सांगा A1ची व्हॅल्यू काय आली होती, A इंटू डेल्टा B प्लस A2ची B इंटू डेल्टा A प्लस याची काय आहे डेल्टा A डेल्टा B. प्रत्येकाचे व्हॅल्यूज वरचे टाकून घेऊ. सांगा Aला A डेल्टा Bची व्हॅल्यू काय आहे अल्फा L B डेल्टा T प्लस Bला B अल्फा L A डेल्टा T प्लस डेल्टा Aची काय आहे सांगा अल्फा L. याचा स्क्वेअर घेऊ का, दोन्हीचा गुणाकार होणार आहे. पहा ना, या दोघांचा गुणाकार होणार म्हणजे अल्फा Lचा स्क्वेअर घेतो, डेल्टा Tचा स्क्वेअर घेतो आणि इंटू काय घेतो फक्त AB घेतो, आहे की नाही. म्हणजे डेल्टा याने या दोघांचा गुणाकार केला नाही. करेक्ट. थोडंसं स्टेप्स वाचू आपण. मग आता ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर सर्वांमध्ये कॉमन काढू आपण. कॉमन जर काढला आपण तर अल्फा L सर्वात आहे का, कॉमन आहे ना सर्वांमध्ये. ओके, सर्वांमध्ये अल्फा L कॉमन आला. त्यानंतर AB पण सर्वांमध्ये कॉमन आहे, सो AB पण कॉमन आला. डेल्टा T सुद्धा सर्वात कॉमन आहे, बरोबर. मग आता शिल्लक काय काय राहतं, तर पहिल्या याच्यात तर काय शिल्लक राहिला का नाही, इथं 1 शिल्लक राहिला. दुसऱ्या याच्यात काय शिल्लक नाही म्हणजे 1. तिसऱ्या याच्यात काय झालं बरं, एक अल्फा L शिल्लक आहे आपल्याकडं आणि एक डेल्टा T शिल्लक आहे. सो अल्फा L AB डेल्टा T 1 प्लस 1 किती झालं 2 अल्फा L इंटू डेल्टा T. आता AB काय आहे आपला मूळ एरिया आहे, सो याला आपण अल्फा L इंटू कॅपिटल A इंटू डेल्टा T इन ब्रॅकेट 2 अल्फा L इंटू डेल्टा T असं लिहू शकतो. मग आता हे करत असताना आपल्याला अल्फा 1ची किंमत दिलेली आहे. ओके, सो अल्फा L जी आहे ना त्याची ॲप्रॉक्सिमेट किंमत किती दिली आपल्याला 10⁻⁻⁵ पर केल्विन. ओके, तर हे टेबलमध्ये दिले 10.1. आता हे करत असताना लेफ्ट हँड साईडची राशी विसरायची नाही. लेफ्ट साईडला कोण आहे आपल्या डेल्टा A होता. मग आता आपण काय करू, डेल्टा Aला हा जो A आहे तो कुठे आणू, एकदा आपण डिनोमिनेटरमध्ये आणू, चालतं. त्यानंतर डेल्टा T जो आहे हा सुद्धा अलीकडे काय करू डिनोमिनेटरमध्ये आणू, बरोबर आहे का. म्हणजे राईट हँड साईडच्या 2 राशी आपण डिनोमिनेटरमध्ये आणल्या गुणाकारामधल्या. आणि पलीकडे जर पाहिलं आपण तर ही जी राशी आहे ना अल्फा L इंटू डेल्टा T, तर डेल्टा T जो आहे ना टेम्परेचर चेंज हा फार कमी असतो. म्हणजे फ्रॅक्शनल काहीतरी इन्क्रीज होत असतं है ना. मग फ्रॅक्शनल चेंज आहे आणि स्वतः अल्फा Lची व्हॅल्यू पण फार कमी आहे. म्हणजे याचा अर्थ ही जी राशी आहे हिला आपण काय करू शकतो निग्लेक्ट करू शकतो. मग हिला निग्लेक्ट जर केला आपण तर शिल्लक काय राहील आपल्याकडं 2 अल्फा L एवढं शिल्लक राहील ना. 2 आणि अल्फा L A डेल्टा T तर आपण घेतला, ही राशी तर आपण निग्लेक्ट केली, समोर शिल्लक काय राहिलं फक्त 2 अल्फा L. आता अलीकडे जे आपण सर्व काढलेलं आहे ते काय बरं, तेच आपल्याला काढायचं होतं. पहा त्याला म्हणतात कोइफिशियंट ऑफ एरिया एक्सपान्शन डेल्टा A अपॉन A इंटू 1 अपॉन डेल्टा T. मग तो कोणाच्या दुप्पट आला अल्फा Lच्या दुप्पट आला आणि तेच आपल्याला काय करायचं होतं सिद्ध करायचं होतं. दॅट्स वाय आपण ते सिद्ध केलं. पुढे जर पाहिलं आपण तर एक ब्लॅकस्मिथ आहे पहा लोहार, फिक्स आयर्न रिंग ऑन द रिम ऑफ वुडन व्हील ऑफ अ हॉर्स कार्ट. घोडागाडी आहे, त्याचं चाक आहे, त्याच्यावर त्याला काय करायचं आहे एक लोखंडी, तुम्हाला माहिती आहे पट्टी टाकतात ते हे की नाही साईडनं. डायमीटर ऑफ रिम अँड द आयर्न रिंग आर 5.243 अँड 5.231 मीटर. म्हणजे
सॉरी ते जे लोहार लोक जी लोखंडी धावपट्टी टाकतात ती चाकाच्या आतून असते. हां, ठीक आहे ना. सो रिमची किती आहे 5.243 आणि जी आयर्न रिंग टाकायची आहे तिची किती आहे 5.231. ह्या झाल्या त्यांच्या डायमीटर. टेम्परेचर किती दिलं आपल्याला 27 डिग्री सेल्सिअस. टू व्हॉट टेम्परेचर शूड द रिंग बी हीटेड सो ॲज टू फिट द रिम ऑन द व्हील. मग आता त्याला आपल्याला काय करायचं आहे, इतकी उष्णता द्यायची आहे की ती रिंग त्याला काय व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी फिट व्हायला पाहिजे. बरोबर आहे का. म्हणजे तिचं एक्सपान्शन होईल आणि त्या डायमीटरच्या इक्वल ते फिट होऊन जाईल. मग आता यामध्ये तुम्हाला माहीत आहे की टेम्परेचर किती दिलं आपल्याला 27 डिग्री सेल्सिअस. आता जसं की आपण चेंज इन लेंथ घेत नाही का, तसं आपल्याकडं सुरुवातीची जी लेंथ दिलेली आहे ती लेंथ किती दिली आहे आपल्याला सांगा. ती दिलेली आहे 5.231 मीटर. त्यानंतर जे L2 दिलेलं आहे आपल्याला 243 मीटर इतकं तिचं आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे जेणेकरून ती फिट होऊन जाईल. आता आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कसा आहे आपल्याकडे पहा. डेल्टा L इज इक्वल टू L अल्फा 1 डेल्टा टी असा फॉर्म्युला, मूळ फॉर्म्युला आपल्याकडे. आता इथं काय रिप्लेस करायचं बरं आपल्याला. डेल्टा Lची किंमत काय घेणार आपण L2 मायनस L1 आणि जी ओरिजिनल लेंथ आहे त्याची व्हॅल्यू किती घेणार आपण L1 घेणार. करेक्ट, हे लक्षात आलं. ओरिजिनल लेंथला L1 आणि चेंज इनला L2 मायनस L1. सो L2 मायनस L1 इज इक्वल टू L1 अल्फा 1 डेल्टा टी. L2 इज इक्वल टू मायनस L1 अपोजिट साईडला गेल्यावर प्लस होईल. बरोबर. आणि दोघांमध्ये कॉमन कोण काढणार आपण L1 कॉमन काढला तर कंसात काय राहील 1 प्लस अल्फा डेल्टा टी. मग आता ज्या अर्थी आपल्याला टू व्हॉट टेम्परेचर विचारलं, याचा अर्थ फायनल टेम्परेचर विचारलं म्हणून डेल्टा टीचं पण आपल्याला काय करणं आहे, हा फॉर्म्युला वापरणं आहे T2 मायनस T1चा. बरोबर. सो आपण L2 इज इक्वल टू L1 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा. बरोबर आहे, अल्फा L असेल आपल्या हा. आणि T2ची किंमत काय वापरणार आपण T2 मायनस T1. वाटल्यास इथं थोडं ब्रॅकेट चेंज करू. ओके. सो आता L2ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याकडे 5.243. L1 दिलेली आहे 5.231 इन ब्रॅकेट 1 प्लस अल्फा 1ची व्हॅल्यू फिक्स असते. ओके. सो ती व्हॅल्यू आहे 1.2 इंटू 10⁻⁻5 पर केल्विन. ओके. आणि ब्रॅकेटमध्ये T2 आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि T1 किती आहे आपल्याकडे 27 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेशन जर फायनलाइज केले मॅथमॅटिकली तर टेम्परेचर येतं पहा 218 डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीबद्दल डिस्कस करू.